मुलांनो, प्रत्येक गोष्ट करण्याकरता आपल्याला आत्मविश्वासाची गरज असते. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने करता, तेव्हा त्याच्यामध्ये जे काही यश आपल्याला मिळतं, ते एकदम 100% मिळतं. मग आपला आत्मविश्वास जर आपल्याला वाढवायचा असेल, तर अनेक अशा गोष्टी ज्या आत्मविश्वासाची ताकद जी आहे, मनाची शक्ती किंवा मनामधला असणाऱ्या आत्मविश्वासाची शक्ती कमी करतात, त्या सगळ्या भावनिक ऊर्जा आपण काढून टाकून सकारात्मक भावनिक ऊर्जेचा स्वीकार करणार आहोत. 7 चक्रांवरती लक्ष केंद्रित करून आपण ही नको असलेली भावनिक ऊर्जा काढून टाकणार आहोत आणि हव्या असलेल्या भावनिक ऊर्जेचा स्वीकार करणार आहोत. नको असलेली भावनिक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आपण शब्द वापरणार आहोत इहारा. 3 वेळा या शब्दाचा उच्चार आपण करणार आहोत. आणि जी हवी असलेली भावना, हवी असलेल्या भावनेची ऊर्जा आपण स्वीकारणार आहोत. त्याच्याकरता आपण अहिरा हा शब्द 3 वेळा उच्चारणार आहोत. आत्मविश्वास वाढवण्यासाठी नको असलेल्या सगळ्या भावना काढून टाकून हव्या असलेल्या सगळ्या भावनिक ऊर्जेचा स्वीकार आपण करणार आहोत. चला तर मग एका जागी बसा, डोळे मिटा. पूर्ण मेडिटेशन तुमचे डोळे मिटलेले राहतील. 7 चक्रांवरती लक्ष केंद्रित करून आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकणार आहोत. प्रत्येक चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगेन आणि त्यानंतर मी काही ॲफर्मेशन्स म्हणेन, जी तुम्ही मनातल्या मनात माझ्या मागे म्हणू शकता किंवा नुसती ऐकलीत तरी चालतील. काही शब्द निसटले, काही शब्द कळले नाही तरी थांबू नका, मेडिटेशन पूर्ण ऐका. चला तर मग पूर्ण एकाग्रता आणण्यासाठी आपण श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करूया. शांतपणे श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. आपण आता डोळे मिटूनच बघायचंय मूलाधार चक्राकडे. मूलाधार चक्र तुमचा पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असतं. हे मूलाधार चक्र माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःवरचा अविश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, स्वतःच्या कौशल्यावरचा अविश्वास, स्वतःच्या ज्ञानावरचा अविश्वास, स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती, त्याच्यामुळे येणारी निराशा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, जबरदस्त इच्छाशक्ती, धैर्य, सातत्य, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे मूलाधार चक्र माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून कृती करण्याची वाटणारी भीती, स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती, स्पष्टपणे बोलण्याची वाटणारी भीती, अपयशाची वाटणारी भीती, दुर्बलता, अपूर्णता, लाज, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत मी जे करणार ते माझ्या कौशल्यानुसार, क्षमतेनुसार व्यवस्थित करणार हा ठाम विश्वास, स्वतःला आहे तसं स्वीकारण्याचा मोकळेपणा, जिद्द, हिम्मत, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे मूलाधार चक्र माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःबद्दल असलेली कमतरतेची भावना, कमीपणाची भावना, मला काही करता येईल की नाही याबद्दल असणारी शंका, मला काही जमेल का याबद्दल असणारी शंका, अभ्यास चांगला होईल की नाही याबद्दल असणारी शंका, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत
स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, स्वतःच्या ज्ञानावरचा, कौशल्यावरचा विश्वास, ठामपणा, स्वतःविषयी आदर, जिद्द, सहजता, स्वतःला आहे तसं स्वीकारण्याची हिंमत, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आता आपण लक्ष केंद्रित करूया स्वाधिष्ठान चक्रावर, जे बेंबीच्या खाली 2 इंचावर असतं. हे स्वाधिष्ठान चक्र माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी, तुझ्या ऊर्जेमधून मला स्वतःविषयीची वाटणारी लाज, मला एखादी गोष्ट जमेल की नाही याविषयी वाटणारी शंका, नवीन कुठलीही गोष्ट करण्याची वाटणारी भीती, आपल्याला जमणारच नाही असा माझा ठाम विश्वास, मला येणार नाही हा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरती असणारी शंका, संशय, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःला आहे तसं स्वीकारण्याची वृत्ती, स्वतःला जसं जमेल तसं करण्याचं सातत्य, हिंमत, धैर्य, इच्छाशक्ती, परिपूर्णता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी हे स्वाधिष्ठान चक्र तुझ्या ऊर्जेमधून कृती करावी का नाही याबद्दल असणारी शंका, कृती करू किंवा नको करू याबद्दल असणारा संशय, मला जमेल की नाही, मला करता येईल की नाही, अशा सर्व शंका, त्यामुळे वाटणारी भीती, उडणारा गोंधळ, अस्वस्थता, बेचैनी, निराशा, येणारं दडपण, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत मला हे सगळं येणारच हा ठामपणा, मला जमेल तसं मी प्रयत्न करून बघणार, ही जिद्द, आणि पूर्ण जमेपर्यंत सतत प्रयत्न करत लागण्याचा ध्यास, त्याकरता लागणार आहे हिंमत, विचारांची स्पष्टता, एकाग्रता, स्वतःविषयी आदर, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी, माझं व्यक्तिमत्व पूर्ण आत्मविश्वास पूर्ण होण्यासाठी, हे स्वाधिष्ठान चक्र तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या प्रत्येक गोष्टीबद्दल येणारी शंका, कृती करण्याची वाटणारी भीती, आपल्याला जमेल की नाही, आपल्याला येईल की नाही, अशा सर्व विचारांच्या मर्यादा, आणि त्यामुळे येणारी निराशा, त्यामुळे येणारी अस्वस्थता, बेचैनी, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःविषयी आदर, स्वतःच्या चांगल्या गुणांची जाणीव, त्याचा योग्य प्रकारे वापर करण्याची विचारांची स्पष्टता, धैर्य, हिंमत, समाधानी वृत्ती, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आता आपण लक्ष केंद्रित करूया मणिपूर चक्राकडे. बेंबीच्या वरती आणि छातीच्या खाली असणार आहे मणिपूर चक्र. तिकडे लक्ष केंद्रित करा. हे मणिपूर चक्र माझं व्यक्तिमत्व पूर्ण आत्मविश्वास पूर्ण होण्यासाठी, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या क्षमतेविषयी असलेला अविश्वास, स्वतःच्या ज्ञानाविषयी असलेला अविश्वास, त्यामुळे प्रत्येक गोष्ट करण्याची वाटणारी भीती, कृती करण्याची वाटणारी भीती, स्वतःबद्दलच्या शंका, स्वतःच्या क्षमतेबद्दलच्या शंका, संशय, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत मी हे करून दाखवणारच हा ठामपणा, मला येणारच हा विश्वास, मी हे करणारच, ह्याकरता लागणारं सातत्य, हिंमत, धैर्य, विचारांची स्पष्टता, एकाग्रता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे मणिपूर चक्र माझ्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची भावना प्रबळ होण्यासाठी, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या प्रत्येक गोष्टीमध्ये शंका घेण्याची माझी वृत्ती, माझ्या प्रत्येक गोष्ट मला जमेल की नाही याबाबत संशय, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर निर्माण होणारा अविश्वास,
स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती, अपयशाची वाटणारी भीती, लाज या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत मला जे जमणार आहे ते मी करणारच आहे हा ठामपणा, माझं ज्ञान जे आहे ते वाढवण्याचा मी प्रयत्न करणार आहे हा उत्साह, मला एक ना एक दिवस जमेलच हा विश्वास, स्वतःच्या ज्ञानावरचा विश्वास, कौशल्यावरचा विश्वास, क्षमतेवरचा विश्वास, हिम्मत, स्वतःविषयी आदर या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. मणिपूर चक्र. माझ्या मनामध्ये आत्मविश्वास ही भावना 100% येण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयी वाटणारा अविश्वास, स्वतःच्या क्षमतेविषयी वाटणारा अविश्वास, स्वतःच्या ज्ञानावर येणारी शंका, संशय, स्वतःच्या कौशल्यावर, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल वाटणारा कमीपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, स्वतःचं ज्ञान वाढवण्याची सातत्य, उत्साह, स्वतःच्या ज्ञानावरचा विश्वास, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल आदर, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल समाधान, स्वतःच्या चांगली गुणांची जाणीव या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत अनाहत चक्राकडे, जे छातीच्या मध्यभागी असतं. हे अनाहत चक्र माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून स्वतःबद्दल असलेली शंका, कृती करण्याची वाटणारी भीती, निर्णय घेण्याची वाटणारी भीती, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, आपण घेतलेला निर्णय योग्य असेल की नाही याबद्दल शंका, संशय, कुठलीही गोष्ट ठामपणे करण्याची वाटणारी भीती, मला जमेल की नाही अशा सतत मनामध्ये येणाऱ्या शंका, त्यामुळे येणारं दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, मी हे करून दाखवणारच अशी जिद्द, ठामपणे मत मांडण्याचा येणारा ठामपणा, हिम्मत, धैर्य, उत्साह, सातत्याने काम करत राहण्याचा ध्यास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे अनाहत चक्रा मला आत्मविश्वास वाढण्यासाठी लागणारी मानसिक ताकद येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून प्रत्येक कृती करण्याची वाटणारी भीती, आपल्याला जमेल की नाही याबद्दल वाटणारी शंका, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, स्वतःच्या ज्ञानावरचा अविश्वास, आपल्यामध्ये परिपूर्णता आहे की नाही याबद्दल असलेला संशय, त्यामुळे निर्णय घेण्याची वाटणारी भीती, कृती करण्याची वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःवर विश्वास ठेवण्याची धाडसीपणा, स्वतःवर विश्वास ठेवण्याची हिम्मत, स्वतःवर विश्वास ठेवण्याची सातत्य, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, इच्छाशक्ती, स्वतःला आहे तसं स्वीकारण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे अनाहत चक्र माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या क्षमतेविषयी सतत शंका घेण्याची वृत्ती, सतत संशय घेण्याची वृत्ती, स्वतःला टोकत राहण्याची वृत्ती, स्वतःला जमेल की नाही याबद्दल मनामध्ये असणाऱ्या असंख्य प्रश्नांची ऊर्जा, त्याच्यामुळे येणारा संशय, येणारी निराशा, असंतोष या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी वाटणारं प्रेम, स्वतःच्या क्षमतेविषयी वाटणारा विश्वास, मी हे करून दाखवीनाचा ठामपणा, निर्णय घेण्याची वृत्ती, त्याच्यावर ठाम राहण्याची वृत्ती, जे ध्येय ठरवलंय त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा.
आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्राकडे. हे विशुद्धी चक्रा मला आत्मविश्वासी भावना पूर्णपणे 100% येण्याकरता, लागणारी मानसिकता मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, अस्वस्थता, बेचैनी, प्रत्येक गोष्टीत येणारी शंका, संशय, त्यामुळे जाणवणारा असंतोष, असमाधान, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःविषयी आदर, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, मी हे करून दाखवणारच हा विश्वास, मला हे जमणारच हा विश्वास, ठामपणा, निर्णय क्षमता, शांती, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे विशुद्धी चक्रा आत्मविश्वासाचे विचारधारा मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःवरचा, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, स्वतःच्या कौशल्यावरचा विश्वास, त्यामुळे येणारं दडपण, मला जमेल की नाही याबद्दल सतत येणारी शंका, अस्वस्थता, बेचैनी, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, हिंमत, धैर्य, सातत्य, जबरदस्त इच्छाशक्ती, सतत प्रयत्न करत राहण्याची आवड, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे विशुद्धी चक्रा मला आत्मविश्वास येण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाला धरून येणाऱ्या वेगवेगळ्या शंका, संशय, मला जमेल की नाही, मला करता येईल की नाही, माझ्याकरता योग्य आहे की नाही, असे असंख्य विचारांची ऊर्जा, अस्वस्थता, बेचैनी, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी आदर, स्वतःच्या क्षमतेविषयी आदर, स्वतःतल्या चांगल्या गुणांचे कौतुक, स्वतःला आहे तसं स्वीकारण्याची हिंमत, प्रयत्न करत राहण्याची चिकाटी, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आता आपण लक्ष केंद्रित करूया आज्ञाचक्राकडे. 2 भुवयांच्या मध्ये असणारा आज्ञाचक्र. माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी आज्ञाचक्रा तुझ्या ऊर्जेमधून स्वतःवरचा अविश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, स्वतःच्या प्रत्येक कृतीबद्दल वाटणारी शंका, स्वतःच्या व्यक्तीबद्दल वाटणारी निराशा, मी काही करू शकेन का याबाबत वाटणारा अविश्वास, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःवर विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, मी प्रत्येक गोष्ट माझ्या क्षमतेत उत्तम करणारे हा विश्वास, मी प्रयत्न करत प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकतो अशी धारणा, ती वृत्ती, हिम्मत, सातत्य, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे आज्ञाचक्रा माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत स्वतःबद्दल असणारी शंका, स्वतःवरचा अविश्वास, त्याच्यामुळे येणारी अस्वस्थता, जाणवणारं दडपण, वाटणारी भीती, अपूर्णतेची भावना, लाज, खंत, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत हिंमत, स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, स्वतःचं व्यक्तिमत्व आहे तसं स्वीकार करण्याची हिंमत, मोकळेपणा, स्वतःविषयी कौतुक, स्वतःच्या गुणांविषयी जाण, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे आज्ञाचक्रा माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत कृती करण्याची वाटणारी भीती, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, मला एखादी गोष्ट जमेल की नाही याबाबत असणारा अविश्वास, माझं काम पूर्ण होईल का, मला करता येईल का, अशा अनेक शंका, त्याच्यामुळे जाणवणारी अस्वस्थता, अपयशाची वाटणारी भीती, दुर्बलता, अपूर्णता, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, स्वतःच्या कौशल्यावरचा विश्वास, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आहे तसं स्वीकारण्याचा मोकळेपणा, खुलेपणा, प्रसन्नता, आनंद, संतोष, समाधान, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा.
आता आपण लक्ष केंद्रित करूया सहस्रार चक्राकडे. सहस्रार चक्र जे डोक्याच्या वरती मध्यभागी असतं, हे सहस्रार चक्र तुझ्या ऊर्जेमधून माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःवरचा अविश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, स्वतःच्या प्रत्येक गोष्टीबद्दल वाटणारी शंका, त्यामुळे येणारी निराशा, येणारं दडपण, स्वतःबद्दलची कृती करण्याची वाटणारी भीती, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल असणारी निराशा, स्वतःला दोष देत राहण्याची वृत्ती, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, मला हे जमणारच हा ठामपणा, जबरदस्त इच्छाशक्ती, हिम्मत, जे मनात आहे ते बोलण्याची हिम्मत, जे मनात आहे ते व्यक्त करण्याची हिम्मत, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे सहस्रार चक्र माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःवरचा, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, अस्वस्थता, बेचैनी, दडपण, कृती करण्याची वाटणारी भीती, निर्णय घेण्याची वाटणारी भीती, मला जमेल की नाही याबद्दल येणारी शंका, मला करता येईल का ही शंका, मी घेतलेला निर्णय बरोबर आहे की नाही हा संशय, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या निर्णयावरचा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, ठामपणा, सहजता, स्वतःविषयी कौतुकाची भावना, आदराची भावना, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे सहस्रार चक्र माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून मला स्वतःबद्दल वाटणारा अविश्वास, स्वतःच्या क्षमतेबद्दल वाटणारा अविश्वास, सतत मनामध्ये येणारी शंका, आपण कुठेतरी कमी आहोत, अपूर्ण आहोत, ही भावना, त्यामुळे येणारी निराशा, कृती करण्याची वाटणारी भीती, बोलण्याची वाटणारी भीती, निर्णय घेण्याची वाटणारी भीती, आपण बरोबर करत आहोत की नाही याबद्दल मनामध्ये असलेली द्विधा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, स्वतःच्या निर्णयावरचा विश्वास, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रेम, स्वतःमधल्या चांगल्या गुणांची जाण, स्वतःला आहे तसं स्वीकारण्याची हिम्मत, स्वतःविषयी समाधान, धैर्य, सातत्य, जबरदस्त इच्छाशक्ती, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. मुलांनो, डोक्यापासून पायापर्यंत आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आड येत असणारी पूर्ण नकारात्मक भावनिक ऊर्जा आपण काढून टाकली आहे आणि सकारात्मक भावनिक ऊर्जेचा स्वीकार केला. त्यामुळे आता प्रत्येक कृती ही तुमच्याकडनं आत्मविश्वासाने होईल. आत्मविश्वास जर तुम्हाला वाढायला हवा असेल तर कमीत कमी 21 वेळा हे मेडिटेशन नक्की ऐका, न चुकता 21 दिवस ऐका आणि स्वतःमधला फरक अनुभवा. प्रत्येक छोटी गोष्ट असेल, मोठी गोष्ट असेल, ती आत्मविश्वासाने करा, स्वतःवर विश्वास ठेवून करा आणि भरपूर यश मिळवा. धन्यवाद.